भाजपवासी झालेले खासदार अशोक चव्हाण 1.5 वर्षांच्या कालावधीनंतर काँग्रेस नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर दिसले। काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि शोकसभेनिमित्त अशोक चव्हाण काँग्रेस नेत्यांसोबत दिसले। वर्षभरापूर्वी खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं होतं। त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा रवींद्र चव्हाण खासदार म्हणून निवडून आले। नांदेडच्या नायगाव इथं वसंतराव चव्हाण यांचा पुतळा साकारण्यात आला। या पुतळा अनावरण सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री विश्वजित कदम हे सुद्धा हजर होते। काँग्रेसच्या नेत्यांचा विषय नाहीये। वसंतराव चव्हाण हे आमचे सहकारी राहिलेले आहेत। आज सर्व पक्षीय लोक या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे पक्षाच्या पलीकडेही काही संबंध असतात। त्यामुळे वसंतराव चव्हाण हे आम्ही एकेकाळी सहकारी होतो। आज पक्ष जरी वेगळे असले तरी व्यक्तिगत संबंध सर्वांशीच आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून निमंत्रण होतं त्यांच्या कुटुंबाकडून, म्हणून मी आलेलो आहे।